नाना महाराज नंदना महाराज भक्ताईचे जाना जे देही उदास 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 गेले आज पाजाने वाजवले गेले आज पाजाने वाजवले विषय गजांचा झाला नारायण विषय गजांचा झाला नारायण गेले आज पाजाने वाजवले गेले आज पाजाने वाजवले विषयात त्यांचा झाला नारायण विषयात त्यांचा झाला नारायण भक्ताईचे जाना जे समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदावं जगनरहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमः ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 भक्त ऐसे जाणा जेथे ही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन मासा पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देऊचे साधू संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगन्मान्य ज्ञानियांचे राजे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि या अभंगातून संतांची ओळख करून देणारा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात संत असावे कसे असावे हे सगळं या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोजे सातेफळ मोरे वस्ती यांच्या या वस्तीवरती चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26वे वर्ष आहे. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह कशा करत आहे तर तुकाराम महाराजांच्या बीज आलेली आहे त्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. जास्तीत जास्त माणसाचं 3 ते 4 वर्षातच हा सप्ताह करण्याचं जिरत पण एकटेच करतात असं मला नानांनी सांगितलं होतं. स्वतः एकटेच करतात. काय नाव त्यांचं रामभाऊ भाऊ यांच्या घरी गेले 26 वर्षापासून एकटे स्वतः सप्ताह करायला एकतर हिम्मत लागते. जास्तीत जास्त झालं 3 ते 4 वर्षातच माणूस गळाटतो पण 26 वर्ष सप्ताह स्वतः करणं हे काही जोक नाही. 26 वर्षापासून एकटे सप्ताह करतात आणि या सप्त्यासाठी अशी शोभा या सप्त्याची शोभा अशीच वाढवावी ही तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. का सुरुवात जागे आहेत ना का झोपले आताशी सुरुवात झाली. आमची पोरगी उठत नाही तर चालू एकदा झोपली का उठत नाही आता मग कवर का चल ना गाव आपलं सगळी माणसं नाही झोपू दिलं तर म्हणतात ही कुठं आणली होती बाया हाय का नाही. एकतर दिवसभर काम काय तसं काही टेन्शन घेऊ नका वेळेतच संपवणार आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात भक्त ऐसे जाणा जेथेही उदास म्हणजे भक्त असावा कसा आणि भक्ताची ओळख काय हे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. भक्त श्रीमंत चालत नाही का. भक्ताचे 2 प्रकार पडतात. भक्त असा एक श्रीमंत एक भक्त असतो आणि गरीब एक भक्त असतो. पण गरीब कोण होतं
तुकोबाराय होते आणि श्रीमंत कोण आहेत? तुम्ही आम्ही भक्त आहेत. बरोबर. मग गरीब भक्त माणसाला, गरीब भक्त कोणाला म्हणतात तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याच्याकडे काहीच नाही त्याला गरीब म्हणायचं, आणि ज्याच्याकडे जास्त काही, सर्व काही, पैसा धन दौलत सगळं आहे, त्याला काय म्हणायचं? श्रीमंत भक्त. असं आहे का? अजिबात नाही. कितीही संपत्ती असू द्या, कितीही धन दौलत सगळं काही असू द्या, पण त्याच्याकडे वैराग्य नाही, त्याच्याकडे जर परमार्थाची ताकद नाही, तर तो कोण आहे? सगळ्यात दलिंद्री भक्त आहे. आणि ज्याच्याकडे नामस्मरणाची ताकद आहे, ज्याच्याकडे तुकोबारायांसारखे भक्त आहेत, तो कोण? सगळ्यात श्रीमंत भक्त. मला सांगा, संसारामध्ये सगळं काही आहे, पैसा आहे, धन दौलत आहे, पण सुख आहे का? आहे का सुख? बोलत चला बरं का. जर बोलले तर कीर्तन करणार, नाही तर चालले माघारी. काय संसारामध्ये सुख आहे का? माणसाला आपण सुख कशात शोधतो? परमार्थामध्ये का संसारामध्ये? मग तुकोबाराय म्हणतात ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, 4 व्हीलर आहे, सगळं काही इस्टेट आहे, पण त्याच्यामध्ये समाधान नाही, तो सगळ्यात गरीब भक्त. आणि ज्याच्याकडे परमार्थ आहे, नामस्मरण आहे, पैसा नसू द्या पण त्याच्याकडे नामस्मरणाची शिदोरी आहे, तो सगळ्यात श्रीमंत भक्त. मग ही भक्ताची खरी ओळख आहे. मग भक्त असावा कसा? भक्त उदार मनाचा असावा. भक्त ऐसे जाणा जेतेही उदास गेले आशा पाश निवारोणी. सांगतात काय? भक्त असावा कसा? भक्ताची थोडक्यात ओळख सांगायची झालं तर ज्याच्याकडे भक्त आपले मनाने सगळं काही, आपल्याला कोणीही आवडत नाही असा भक्त. ज्याला एकदा का, मला सांगा, मनाच्या 4 अवस्था आहेत. कोणत्या? आपण सगळं भजन म्हणतो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, या 4 नावाच्या 4 अवस्था आहेत. पहिली मनाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिले निवृत्तीनाथ, आणि मनाची निवृत्ती झाल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होतं असे असणारे दुसरे ज्ञानोबाराय. आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर आपला जो जीवन मार्ग आहे तो सोपा होतो असे असणारे सोपान देव. त्याच्यानंतर या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, आणि जर जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मार्ग काय होतो? सोपा झाल्याच्या नंतर जीवनाला काय होतं? आपल्या शरीराला मुक्तता भेटते, अशी 4थी मुक्ताबाई. म्हणून या मनाच्या सुद्धा ह्या 4 अवस्था आहेत. मग ह्या 4 अवस्था जर आपल्याकडे असल्या तर आपणच भक्त. बरोबर. मग आपण भक्त असायला काय करा? आपल्यासारखं भक्त आपणच, दुसरं कोणी सुद्धा नाही. दुसऱ्याला चाड्या लावणं हे भक्ताचे लक्षण आहेत का? असू द्या. तुमची निंदा करतात, निंदा, तुकोबाराय म्हणतात निंदकाचे घर असावे वेशीला. कुठं? शेजाराला. निंदकाचे घर कुठं असावे म्हणले? शेजाराला. निंदा केल्यानं काय होतं? आपलं ज्ञानामध्ये वाढ होते. मग भक्त असावा कसा? याच्याकरता माणसानं भक्त व्हावं लागतं. भक्त केल्याच्या नंतर माणसाला या देहाला आल्याच्या नंतर फक्त काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. भक्ती करायची कशी हे सुद्धा कळालं पाहिजे. आपली भक्ती वरच्या वरी, आणि देव काय भेटत नाही. मला सांगा, एखाद्याला देवच भेटलाच, अजून एवढ्या दिवसापासून कीर्तन करते, अजून देव स्वप्नात सुद्धा आला नाही. देव काय स्वप्नात यायला भेटायला? देव बाजारचा भाजीपाला नाही. मग देव जर भेटायचा असेल, आपण काय म्हणतो? जर एखाद्याला भेटलाच तर आपलं देवाकडे काय मागणं असतं? खरं सांगा गडे, काय मागणं असतं? प्रॉपर्टी, इस्टेट, बंगला, ह्याचं घर त्याचं घर मोडावं हे मागणं आपलं. बरोबर. पण तुकोबारायांनी काय मागितलं? हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. आपलं काही माग नाही. हेची दान दे गा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा आणि त्याच्यातून त्याचा काटा निघावा. हे आपली मागणी. मग आपली मागणी पूर्ण होईल का? अजिबात नाही. मागणी पूर्ण होण्याकरता तेवढं भक्ती करावी लागते, तेवढं प्राधान्य आपल्याकडे असावं लागतं. मग तेव्हा मागणी पूर्ण होते. आणि त्याकरता काय करावं लागतं? भक्तासारखं राहावं लागतं. पण आपल्याच्यानं संसारही सुटत नाही, परमार्थही
होत नाही का? होतो? अजिबात नाही. या देहाला जन्म भेटल्याच्या नंतर हा देह परत नाही, एकदाच जन्म आहे. नंतर काय केलं पाहिजे, जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे हे आपल्याला कळलं. सांगतो भजारे विठ्ठला. गेले गेले मागे पाहू नका, पुढे जामीन आहे. तुका महाग तर पाहू नका, झालंय ते आता पुढं आहे ते तर आपल्याला घेता आलं पाहिजे. आपल्या जवळ आहे पण आपण त्याला घेऊ शकत नाही. मृग जळावत त्याच्या माग फक्त पळायचं, घ्यायचं काहीच नाही. संसारात तसं आहे, आपण फक्त संसाराच्या माग पळतो आणि संसार काही सापडत नाही, संसारात सुख काही भेटत नाही. म्हणून या देहाला आल्याच्या नंतर हा देह एकदाच आहे. ज्ञानोबरायानंतर समाधी नाही, तुकोबरायानंतर वैकुंठ गमन नाही, रामानंतर आचरण नाही, छत्रपती शिवरायानंतर छत्रपती नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, आईनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर सुख नाही. म्हणून या नरदेहानंतर पुन्हा दुसरा कुठलाच देह नाही या जगामध्ये. म्हणून आल्याच्या नंतर माणसानं कमीत कमी कोणाचं वाईट नाही बोलता आलं तर कोणाला चांगलं तरी बोलू का. चांगलं सुद्धा बोलायचं नाही का, तर वाईट बोलतो. बरोबर आहे, चांगलं बोलता आलं नाही तर वाईट सुद्धा बोलायचं नाही. माणसानं चांगलं बोलावं, चांगलं वागावं हा इथं शिकवलं जातं. ज्याला ज्याला इंजिनियर व्हायचंय त्यांना इंजिनियर कॉलेज आहे, ज्यांना डॉक्टर व्हायचंय त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचंय त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, आणि ज्यांना माणूस व्हायचंय त्यांच्याकरता कीर्तन प्रवचन आहेत. म्हणून कीर्तन ऐकली पाहिजे, प्रवचन ऐकली पाहिजे. माणसानं इथं आल्याच्या नंतर माणूसच होतो, फक्त कर्म चोख असलं पाहिजे. केले देही गडे देवाचे भजन, गडे
कीर्तनाला येतं मला सांगा, म्हैस कधी कीर्तनाला आली का? बैल कधी कीर्तनाला येऊन बसलाय का? ज्याला येतंय त्यालाच सांगितलंय ना, का कोणालाही सांगितलंय? तुकोबराय कोणालाही उपदेश करत नाही, म्हणून आलंय त्या संधीचं सोनं करून घेता आलं पाहिजे. माणसानं सोनं करता आलं पाहिजे, पण आपल्याला सोनं सुद्धा करता येत नाही का? आपल्याला अजून देह कळालाच नाही. या देहाची किंमत काहींना कळाली, पण काहींना मिळाली नाही. काहींना कळालीही नाही, मिळालीही नाही. काहींना कळाली सुद्धा आणि मिळाली सुद्धा. काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळाला पण कळाला नाही. आणि ज्याला मिळाला का त्याला कळालं नाही का? आपल्यासारख्याला देह मिळालाय पण अजिबात कळाला नाही. या देहाची किंमत फक्त स्वर्गाधिक देवांनाच कळाली. त्यांना सुद्धा वाटतं इथं पृथ्वीवर स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती आपल्याला जन्म मिळालाय, मग याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे, पण आपल्याला कळत नाही. माणसानं हाताने टाळी आणि मुखानं नाम घेतलं पाहिजे. नाव घेतल्यानं, नाम इतकं महत्वाचं आहे. नाम घेतल्यानं काय होतं सांगते. असाच एक शेतकरी होता, नोकरदार माणूस त्याच्या शेजारी राहत होता. आणि नोकरदाराला काय, शेतकरी काय आपलं रोज उठायचा रानात जाय, त्याची दिनचर्या चालू असायची. आणि नोकरदाराला काय सवडच भेटत नव्हती, त्याला आंघोळ करताना सुद्धा सवड भेटत नव्हती. मग असाच एक दिवशी बळच कीर्तनाला नेला. कुणी? ह्या शेतकरी माणसाला कीर्तनाला न्यायचं सुद्धा अवघड आहे हो, बरोबर आहे ना? ह्याला चल म्हणलं का ती म्हणतो आता नको, उद्याच्याला जाऊ. पहिल्या दिवशी म्हटलं का आज पहिलाच दिवस आहे ना ग. दुसऱ्या दिवशी म्हटलं का न आज लईच कटाळा आलाय शेतात काम करून, उद्याच्याला जाऊ. उद्याच्याला म्हण पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी म्हटलं का त्याला चलला का त्या पल्लवीताईचं कीर्तन आहे ऐकायला. चल कसलं सांगती कसलं नाही. सगळे कीर्तनालाच आलेत का महिला मंडळ? सगळेजण कीर्तनालाच आलेत का? बरोबर आहे, सगळेच आलेत. पण यातल्या काय काय बाया, परवीन महाराजाची बायको कसली, बरोबर आहे ना? कीर्तन कसलं सांगते, केवढी हाय उंचीला, दिसायला कशी, बरोबर आहे का? सगळ्याला पटलं, खळखळून हसले. विठ्ठला तेवढ्यालाच बायांच्या चौकशा सगळ्यात जास्त. फास्ट नेटवर्क म्हणजे पहिलं ईमेल आणि दुसरं फिमेल. हिचं तिला, तिचं हिला सांगायचे. पटाईतच कोण असतं? पहिला मंडळ. एकीच्या घरी भांडणं व्हावा आणि तिनं म्हणा तुला म्हणून सांगते, तिला सांगू नको. आणि तिथं जाऊन तिनं म्हणा तुला म्हणून सांगते, तिला सांगून. असं करत करत अख्ख्या गावात होतं. सगळ्या गावाला येडा येतो. इतकं फास्ट नेट. आणि मोबाईलवर व्हॉट्सअपला सुद्धा एवढी रेंज येत नाही हो, एवढी फास्ट रेंज आणलाय, आहे का नाही? माणसाला एक घरात असंच होतं, दोघाची भांडणं लागतात नवरा बायकोचे. आणि
नवरा बायकोचे भांडणं लागतात, ही शेतातून कामावरनं कटाळून येतो आणि आल्याच्या नंतर बायकोला काय म्हणतो, तुझी काय मागं किरकिर 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 असते ग. ती म्हणते तुमची मी हाय म्हणून राहिले, नाहीतर कधीच निघून गेले असते. नवरा काय म्हणतो माहिती का, तू काय जाईना दुसरी काय येईना. बडा 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 नवरा म्हणतो, ती म्हणते मी काय काय करावं, घर सांभाळावं, लेकरं सांभाळावी, संसार सांभाळावा, सगळं करावं. नवरा म्हणतो फक्त तुझं तोंड सांभाळ, सगळं मी सांभाळतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून सगळ्यात फास्ट नेटवर्क कोण असेल तर महिला मंडळ आहेत. आपलं कुठपर्यंत आलतं, कुठवर आलतं तुलाच माहित. तुला कशाला आणलंय, तुला कशाला आणलंय सांग की तूच. असं नोकरदाराचं आणि शेतकऱ्याचं चालू होतं, बरोबर आहे का, बरोबर आहे ना. हा मग शेतकऱ्याला काय असंच बळच कीर्तनाला घेऊन आला. आल्याच्या नंतर मग कीर्तन ऐकलं, थोडाफार प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्याच्या नंतर ह्यानं काही केलं. हे म्हणलं आपल्याला काय सकाळी उठावं लागतं, कधी पहाटे 4 वाजता. उठल्याच्या नंतर आपल्या आंघोळीला करायला वेळ लागतो, त्याला काही आपल्याला सवड भेटत नाही. मग देव महाराजांनी काय सांगितलं होतं, फक्त नाम घ्या. त्यानंच तेवढं ध्यानात धरलं. पण महाराजाला कीर्तन संपल्याच्या नंतर महाराजाची गाडी घेतली आणि महाराजाला विचारलं, महाराज मला काही वेळ भेटत नाही. महाराज म्हणले आंघोळ करताना तर भेटत असन. तो म्हटला तवा सुद्धा भेटत नाही. नाश्ता करताना तरी, तो म्हणला तेव्हा सुद्धा भेटत नाही. मग कधी भेट, ऑफिस मध्ये काम करता करता तरी भेटत असेल. तो म्हणला तेव्हा तर अजिबात सांगायचं भेटतच नाही. मग त्यानं काय केलं, हा म्हणला एक करू शकतो, आमच्या शेजारी एक शेतकरी राहतो, तो वारकरी आहे आणि त्याचा गंध मी पाहिल्याशिवाय चहा पिणार नाही. एवढं त्यानं सांगितलं आणि सांगितलं. रोजची दिनचर्या चालू झाली. मग सकाळी उठायचं, आंघोळ करायची, सगळं आवरायचं आणि चहाचा कप हातात घेता घेता खिडकीचा दरवाजा उघडायचा आणि त्या शेतकऱ्याचा काय करायचा, वारकऱ्याचा गंध पाहायचा आणि गंध पाहायचा आणि चहा प्यायचा. मग अशी दिनचर्या चालू झालं. महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, वर्ष बघत 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 वर्ष होत आणि वर्षाच्या एके दिवशी असा येतो, शेतकरी काय करतो, लवकरच उठून रानात जातो आणि रानात गेल्याच्या नंतर ह्याला काही टाइम गंध बघायला वेळच भेटत नाही का, तर ह्याच्या उठायच्या आधीच तो निघून जातो. मग ह्याला काही प्रश्न पडतात, आता रोजचा दिनक्रम आपला मोडन म्हणून ह्याला हुळहुळ वाटते मनामध्ये. मग हा काय करतो, शेतकऱ्याचा विचारत रानात जातो आणि रानात गेल्याच्या नंतर शेतकरी काय करत होतो, खड्डा खोदत असतो. शेतकऱ्याला काय सापडतं, मोहरांचा हांडा. ह्यानं फक्त मागून हाक मारली, शामराव म्हणला की ह्यानं काय केलं, फक्त मागून माग उठून फक्त माग वळून पाहिलं आणि माग वळून पाहिल्याबरोबर त्यानं काय केलं, त्यानं म्हणायला सुरुवात केली, पाहिला पाहिला पाहिला. काय पाहिलं होतं त्यानं, गंध पाहिला होता आणि ह्याला काय वाटलं, मोहरांचा हांडा पाहिला आणि ह्यानं जर बघितलं असलं साऱ्या गावात सांगल की ह्याला मोहराचा हांडा घावलाय. तो काय म्हणतो, ही त्याच्या मागं पळत जातो आणि म्हणतो तुला अर्धा घेन, मला अर्धा ठेवतो, पण कोणाला सांगू नको. फक्त वारकऱ्याचा गंध्यात जर एवढी ताकद असेल तर पूर्ण नाव घेतल्यावर काय होईल, पूर्ण हांडा भेटेल का नाही, बरोबर आहे ना, भेटेल. मग त्याकरता काय करावं, पूर्ण नाव घेतलं घ्यावं लागतं. पण त्याला एका नाव सुद्धा घेता येत नाही. तरुण वयात माणसं नाव घेत नाहीत, कधी आल्यावर घेतात. पर काठीवर आले का लेकानं हाकलून दिलं का बाहेर, मग माणसाला देव गवतो. देव पण म्हणतो इतके दिवस माझ्याकडे आला नाही ना, आता म्हातारपणाला माझ्याकडे आला का, इतके दिवस तुला यायचं कळलं नाही. आणि जेव्हा घरचे सगळे हाकलून देतात तेव्हा मात्र मी दिसतो. पण तरल तरती हा भरवसा नामधारकाचा तसा, नामधारकाचा तसा, नामधारकाचा तसा, नामधारकाचा
घ्या करून झाचाल मरून टाकत्याल पुरून. तुमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात का? आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे का माणसं तशीच जाळतात. म्हणून म्हणते जिवंत आहेत तवरच, मेल्यावरच जाळतात ना. माणसं ही मेल्यावरच जाळत असतात. म्हणून माणसानं आहेत तोपर्यंत करून घेतलं, पण आपल्याला आहेत तोवर त्याची किंमत कळत नाही आणि गेल्यावर ते मिळत नाही. म्हणून वय एकदा निघून गेलं काही भजन म्हणता येत नाही, कोणी याच्यात बसून देत नाहीत. हा त्याला काही येतंय ते बी लय अवघड आहे ह्याच्यात राहायचं बी. तरुण आहेत तर ह्याला काय कळतंय? कार्ट्याला हे उठतं की टाळ घेऊन बसतंय. कोण म्हणतात? जाणकार मंडळी म्हणतात. आणि तेच जर जरा वय व्हावं आणि यावं तेव्हा म्हणतात, काय म्हणतात? शिकायचं सोडलंय इकडे कुठं बोंबलं थेंडायला. आमच्या मालकाला तर तसंच म्हणतात बघा. लहान असताना तसेच म्हणायचे, म्हणजे त्यांनी मला नंतर सांगितलं. बरोबर आहे ना. म्हणजे ज्या वयात कर्तृत्व करायचं असतं त्या वयामध्ये काय म्हणतात, इकडे यायचं म्हटलं का इकडे कुठं आला बोंबलत हिंडतय, करायचं सोडून दिलं काम धंदा. काय पोरा लागली घरी वाट देवळाची, घरी वाट देवळाची, घरी वाट देवळाची. घरी वाट देवळाची, आणि म्हातारपणी इकडे यायचं म्हणलं का मग त्यात वय सोडलं, सगळं सोडलं, करून करून बागलं देवपूजेला लागलं. मग करावं तरी नेमकं काय? जीव द्यावा का जाऊन? माणसानं करावं तरी काय? माणसाला जवा हे सकाळा सीता आहे, जवा हे सकाळा सीता आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव ते आपुले सोयीक माये, तव ते आपुले सोयीक माये. माणसाला खऱ्या संतांची ओळख करता आली पाहिजे. आणि व संत कसे असतात, भक्त कसावा असावा हे अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे झाला जे देही उदास, भक्त ऐसे झाला जे देही उदास, भक्त ऐसे झाला जे देही उदास, भक्त ऐसे झाला जे देही उदास. भक्त ऐसे झाला
झाला नारायण न आवडे जनधन. माता पिता भक्तासारखी जर अवस्था झाली तर त्या माणसाला परत कोण आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता सुद्धा आवडत नाही. आणि या सगळ्यावर जो विजय मिळवतो, अख्ख्या विषयांवर जो विजय मिळवतो, तो संत म्हणून जन्माला येतो. संत आणि वसंत यामध्ये एकच साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. बरोबर. जर संस्कृती सुधारायची असेल तर संत जन्माला यावे लागतात. पण संत काही परत परत जन्माला येत नाही. संतांचे अवतार देवाचे अवतार केव्हा होतो? पृथ्वीवरती जास्त पाप झालं आणि त्या पापाचा नाश करण्याकरता कुणाचा अवतार होत असतो? देवाचा अवतार. देव अवताराला येतो, सहजासहजी देव अवताराला येत नाही. म्हणून माणसानं विषय कोणते? मद, मोह, मत्सर, अहंकार, मनात शंका हे मनात येऊ द्यायचं नाही. मन तर इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे. मन ओढाळ उभ्या पिकातल ढोर. मन इतकं वाईट आहे, इथं बसल्या बसल्या घराच्या कुलपाला झटका हाणून. मन चंचलच पळ जाता येता ललगे वेळ, जाता येता ललगे वेळ, जाता येता ललगे वेळ. जाता येता ललगे वेळ, जाता येता ललगे वेळ, ललगे वेळ. मन इतकं वाईट आहे बरं का. इथं बसल्या बसल्या घराच्या कुलपाला झटका हाणून येत. विषयांवर विजय मिळवता आला पाहिजे. मन इतकं वाईट आहे, इथं बसल्या बसल्या घराच्या कुलपाला झटका हाणून येत. इथं बसल्या बसल्या अमेरिकेत फिरून येत. इथं बसल्या बसल्या कीर्तनात माणूस आहे पण मन कुठं आहे? घराच्या टोपल्यापाशी आहे का नाही? सगळे जेवले असतील, मला भाकर ठेवतात का नाही टोपल्यात? बरोबर आहे ना? माणसाला मन इतकं वाईट आहे, इथं सुद्धा बसू देत नाही. म्हणून एकाग्र चित्तानं कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि एकाग्र चित्तानं इथं बसलं, आपल्याला बसणं होत नाही. आपण बसतो ते कसं? म्हाताऱ्यांच्या मनात तर लय चालू असेल, माझा लेक जेवला का नाही, माझी सून जेवली का नाही, जेवल्यावर मला ठेवतात का नाही. जेवून आलात ना? आलात का? बोला महिला मंडळ. का उपाशी आलात? मग माणसाला इथं बसल्या बसल्या काय होतं? मन सगळीकडे फिरून येत. म्हातारे इतक्या आगाव असतात, आता सांगतेच. इतके म्हातारे आगाव काय सांगू. एकाच म्हातारीला जर दोन मुलं असावा आणि एकच लेक असावा, काय म्हणते, इकडं सोनाला काम राबते आणि इकडं मात्र असंच कीर्तन झालं महाराज. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एका म्हातारीनं चहा प्यायला नेलं. त्यांना म्हणलं, आजी मी काय चहा पियत नाही. आजी म्हणले दूध घे. मी मला दूध पण पियत
नाही कारण मला दूध आवडतच नाही. मग त्यांनी काय केलं, बरं असू दे म्हणली, बस तरी 2 मिनिटं त्यांच्यापाशी बसले. आता सहज वय झालं होतं, म्हणलं सहज विचारावं आपलं काय चाललंय काय नाही तब्येत. आजीबाईची, आजीला म्हणलं आजी कस काय चाललंय, बरं आहे का, मुलं सगळी चांगली आहेत का. आजी म्हणली काय सांगावं ताई, माझं लेक सुनाला खटाच्या खाली उतरू देत नाही, सगळं जागेवर असतं, कुठं सगळं कोटवर असतं, जेवण तिथं, चहा तिथं, नाश्ता तिथं, अजिबात खाली उतरू देत नाही. मग मी म्हणलं आजी स्वयंपाक कोण करते. आजीबाई म्हणली कधी मध्ये त्यालाच करावा लागतो. बरं म्हणलं असू द्या, आली या भोगासी असावे, आली या भोगासी असावे साजर, असू द्या म्हटलं आता जसं असन तसं. मग आजीला विचारलं लेकीचं कसं काय चाललंय. आजी तर पडूनच उठली. आजी म्हणली माझ्या लेकीचा एकच नंबर म्हणली, जावाई इतका भारी आहे, इतका भारी आहे का. तर सासून जावाई म्हटलं इकडं नका का जावयाला रुबाब भेटणार, पण सासरवाडीत गेल्याच्या नंतर हा जावयाचा फटच असतो, कोणाला कुठं ठेवाव कुठं नाही, सासू लागा 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 लागाच हालत असते. उग तिला कुठं पाय जाग्यावर का तर जावाई नाकाचा मोती ठेवते गण राखी जावयाचा मान. इतकी सासूचं जावया सासरवाडीला गेल्यावर बरं का, इकडं नसतं. आणि मग तिनं काय केलं सांगितलं, जाऊबाई अहो म्हणली ताई माझा लेकीचं विचारलं का तर पडूनच उठली म्हातारी. आणि उठल्यानंतर म्हटली माझा जावई जगातच 1 नंबर आहे म्हटली, लेकीला कटच्या खाली सुद्धा उतरू देत नाही. मी म्हटलं मग इकडं काय चाललंय, तीच चाललंय, तिकडं जळते इकडं पळती वे म्हातारी तिकडं. आणि माणसाला जर लेक जर चालला काही बैल निघालाय म्हणती म्हातारी, इतक्या म्हातारी आगाव आहेत लेकन चालल्यावर. आणि लेकन जावाई जाऊ द्या कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा चाललाय म्हणती. काय म्हातारी आहे. हा एक सांगते महिला मंडळ, आपल्या अपेक्षा लय वाढल्या. मी एक स्त्री म्हणून जास्त बोलत नाही, खरं तेच सांगते, आपल्या अपेक्षा वाढल्या. आपल्याला जर जावाई चांगला भेटायचा असेल का आधी लेकीला स्वयंपाक शिकवा. काय करा, तुम्हाला कलेक्टर पाहिजे कशाला, उपाशी मारायचं आहे का. डॉक्टर पाहिजे, कलेक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, शेतकऱ्याने कुठं जायचं. खरं आहे ना. तुम्हाला जर मुलीला स्वयंपाक शिकवा, आणि मुलीला जर स्वयंपाक नाही का शिकवला, कलेक्टर असू द्या कसलाही असू द्या, उपाशी मेल्याशिवाय राहत नाही. नाहीतर त्यालाच करावा लागतो. मला येतं बरं का, आमचं मालक नाही उपाशी मारत. मग मुलीला स्वयंपाक शिकवा. असंच एका मुलीचं नवीन लग्न झालं, आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर काय झालं, सासरला नांदायला गेली. आणि सासरला गेल्याच्या नंतर ती पहिले दिवस म्हणजे एक 10-15 दिवसांनी असतं बघा, पहिल्यांदा स्वयंपाक सुनानं काहीतरी बनवायचं, गोडधोड काहीतरी करायचं असतं. आणि सासूनं सांगितलं सुनबाई आज पहिल्यांदा स्वयंपाक करतेस, काहीतरी गोड कर. आणि सासूनं सांगितलं मी रानातून येईपर्यंत काय कर, पुरणपोळीचा स्वयंपाक करून ठेव. मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर हिच्या तर अंगावरच घाम फुटला. आणि घाम फुटला, आता हिला कशातच काही मेळ लागला नाही. हिनं काय केलं, आता मोबाईलवर आलंय बघा, इंटरनेटवर सगळं कळतं, मोबाईलवर ऑनलाईन युट्यूबला टाकलं का सगळं समजतं, स्वयंपाक कसा करायचा, रेसिपी सगळे येतात. आणि सगळ्यात रेसिपी आल्याच्या नंतर तिनं काय केलं, मोबाईलला पुरणपोळीचं रेसिपी टाकली. आणि रेसिपी टाकली तिनं, सगळं गोळा केलं, त्याच्यात सांगितल्याप्रमाणे लिस्ट गोळा, डाळ गुळ मीठ सगळं गोळा केलं. तर मोबाईल झाला स्विच ऑफ. काय झालं, मोबाईल स्विच ऑफ झाला. आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्याच्या नंतर आता हिला काय करावं कळनाच. मग तिनं काय केलं, आईला फोन केला, बारक्या फोनवरून आईला फोन केला. आईला सांगितलं, आई म्हणली अगं पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, कसा करू ती तरी सांग. आईनं सांगितलं, सगळं गोळा केलं, सगळं ठेवलं, कणिक मळी. बारका बी फोन झाला स्विच ऑफ, दोन्हीही फोन स्विच ऑफ झाला. आता काय करावं म्हटली, कणकीत पुरण घालावं का पुरणात कणी घालावी, मेळच लागला नाही. आणि मेळ लागना म्हटल्यावर मग आता कशा बशा चपात्याच केल्या. आणि चपात्या केल्याच्या नंतर भाजीला, आता भाजी करायची, भाजीला तितक्याच मिरच्या, तितकाच मसाला,
सगळं मोजून तितकंच घेतलं आणि भाजीला फोडणी दिली आणि सासून येऊन रानात नाली झाला का सुनबाई स्वयंपाक सुनबाई म्हणली हो सासूबाई झालाय स्वयंपाक बघा. सुनबाईनं सासूनं भाजीचा कलरच बघितला. सुनबाई आपलं सासूबाई माझा बी गोंधळ उडायला लागला. सासूबाई काय म्हणली? सासूबाई म्हणली मला भूकच नाही, माझा उपवास आहे महाशिवरात्रीला, माझा उपवास आहे, मला जेवायचंच नाही. पण नवरा काय म्हटला? नवरा पळतच आला, माझ्या बायकोनं भाजी केली, माझ्या बायकोनं भाजी केली. आई म्हणली बस गिळायला, म्हणजे कशी केली कळण. माझ्या बायकोनं भाजी केली. हा जेवायला बसला आणि जेवायला बसल्याच्या नंतर एक घास मोडला तोंडात घातला आणि तोंडात घातल्याबरोबर जाळण दूर संगच निघाला खर्र दिसी. जाळण दूर संगच. सुनबाईने विचारलं होय वा भाजी कशी काय झाली? नवरा म्हणला जगातच एक नंबर देऊ का अजून नका, आता मी मरण. येत असलं तर नीटनेटकं करावं म्हणून पोरींला स्वयंपाक शिकवा. आणि स्वयंपाक म्हाताऱ्या आईचा लय लाड असतो बरं का. तर माझ्या लेकीला अजिबात किचन मध्ये येऊ द्यायचं नाही. तिकडं काय परत तुम्ही जाणार आहेत का? तिथं काय आई नसती, तिथं असती सासू, जगदंब्याचा अवतार. इकडं आई असते तिकडं सासू असते, जगदंब्याचा अवतारच असते. नाही चपाती आली का ती काय सगळ्या आई बापाचा उद्धार काढत असते. तुझ्या आईनं असंच शिकवलं का? तुझ्या बापानं असंच शिकवलं का? कोण असती म्हणून. पण ती कधी असते जर आपण सजून जर सासूला आईसारखं सांभाळलं तर नसते. सगळं काही सासू करते आणि जर तिला जर हे केलं का मग काय करत असते ती बी तसंच करते. पण मुलींना सुद्धा एक ट्रिक सांगते, ती लक्षात ठेवा. काय करायचं? सासूबाईला म्हणायचं स्वयंपाक करायला बसले का सासूबाईला म्हणायचं आता बाई तुम्ही भाजी लई भारी करता, तुम्हीच. तिला नावाजलं का ती बरोबर भाजी करायला बस ते आद्या बाई तुम्हाला चपात्या लई भारी येतात, करा की तुम्ही जरा, तुमच्या हातच्या चांगल्या होत्यात असं त्यांना म्हणायचं. मग त्यात स्वयंपाक करायला बसत्यात. हे फक्त एवढं करा मग सासू तुमच्याच हातात. तसं मी करत नाही माझ्याकडनं खाला, कारण आमची मी सासूबाई सगळं आले. म्हणजे मला सांगायचंय काय, जर सासून सुनाला जर आईसारखं सांभाळलं, लेकीसारखं जर सुनाला धरलं तर लेक सुद्धा आईला सासूला आईसारखं सांभाळते. तेवढं फक्त सासू सुनानं केलं पाहिजे. आणि मुलीला स्वयंपाक शिकवा. या जर माणसाचं मन इतकं वाईट आहे माणसाचं मन इथं बसल्या बसल्या सगळीकडे फिरून येतं. आणि या जर विषयांवर जर विजय मिळवला तर काय असतं, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि न आवडे जनधन माता पिता. संतांचं कसं असतं, जर संतांना सगळ्यांचा विषयांचा काय होत असतो, विसर पडतो. आणि विसर पडल्याच्या नंतर माणसाला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता सुद्धा आवडत नाही. अभंगाचं दुसरं चरण.
पिता एकदा का विषयांचा नारायण झाला तर माणसाला काहीच आवडत नाही. म्हणून माणसानं महत्वाच्या 6 गोष्टी सांगते, जाता जाता लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, व्यसन बंद करा. या महाराष्ट्राला तरुणांची गरज आहे. तेच तरुण आज व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. माणसानं जर महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्र, याच महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी म्हटलं जातं. प्रत्येक संतांनी याच इतका पावन देश आहे हा की बस पवित्र कुळ पावन तो देश, 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 पवित्र कुळ पावन तो देश. ते हरी ते हरी ते दास जन्मगेती, कर्म कर्म ज्याचा झाला नारायण, धर्म धर्म ज्याचा झाला नारायण, हरी नाथ जन्म घेती, कर्म धर्म ज्याचा झाला नारायण, कर्म धर्म ज्याचा झाला नारायण, नारायण धन्य ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेते. बरोबर आहे. याच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संतांनी जन्म घेतला. इतकी पावन भूमी या महाराष्ट्राची आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं व्याख्या काय आहे आपल्याला माहिती आहे का? स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपतींनी विचार नाही केला कधी जाती आणि पातीचा. स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजांनी विचार नाही केला जाती आणि पातीचा. मावळे लढायला जाताना विचार करत नव्हते दिवस आणि रातीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. महाराष्ट्राची व्याख्या काय आहे? तुम्ही आम्ही म्हणतो, आम्ही महाराष्ट्राची व्याख्या काय करतो? करा कष्ट खाऊ उष्टन जय महाराष्ट्र. ही महाराष्ट्राची व्याख्या आहे का? अजिबात नाही. माणसानं मानस जोडून करा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांचं खावं उष्ट. तुकोबारायांना पाण्यातील गाता काढताना तुकोबारायांना सोसावे लागले कष्ट, कारण त्यांचं वक्तृत्व होतं उत्कृष्ट. कारण सप्ताहामध्ये कधी लागत नाही जात पात कष्ट, आणि त्याचंच नाव आहे महाराष्ट्र. विठ्ठल विठ्ठल. म्हणून याच महाराष्ट्रामध्ये राहणारे तरुण आज व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. माणसं आजच्या तरुणांना काय पाहिजे माहिती का? करायला भांगपट्टी, फिरायला फटपटी, घारायला सुडबुटी, प्यायला हातबटी आणि राहायला झोपडपट्टी. या खरंय का? खरंय का? तर इतका तरुण व्यसनाच्या आहारी गेला आहे. दारूत काय आहे होत्या? सुख आहे का? का तर मग टेन्शन माणसाचं कमी होतं का? इथं येऊन बस आज पॉप टेन्शन जात माणसाला. दारू पिल्यानंतर देशी काय, गावठी काय, मॅथमॅटिक काय, मला म्हणते हिला बी चांगली नाव माहिती. ह्याच्या पलीकडे मला माहित नाही. ही दारू पिण्यापेक्षा कोणती प्या? ही दारू सकाळी पिली संध्याकाळी उतरून जाते. हिची काही नशा राहत नहीं. अरे जाम पर जाम पीकर क्या फायदा, अरे जाम पर जाम पीकर क्या फायदा, सुबह पी शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरिनाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. माणसानं एकदा का याच्यामध्ये आलं, माणसाचं आयुष्य सुधरून जात. फक्त माणसाला तेवढं असावं लागतं आणि तेवढं कृतज्ञ राहावं. नसावी बासर निद्रा बहु वासन, नसावी बासर निद्रा बहु वासन, नसावी बासर निद्रा बहु वासन, नसावी बासर निद्रा बहु वासन. युक्त हार विहार, प्रेम इंद्रियाची दार, इंद्रियाची दार, नसावी बासर निद्रा बहु वासन, नसावी बासर निद्रा बहु वासन, नसावी बासर
पाहिजे, तरुणांनी काय केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. मग आता 19 फेब्रुवारी गेली बघा, गेली का नाही? माणसाला 19 फेब्रुवारीला काय केलं व शिवजयंती साजरी केली, सगळ्यांनी केली बरोबर. पण तरुण काय करतात, एखाद्यानं कीर्तन ठेवलं, एखाद्यानं हे ठेवलं, पण काही जणांनी डीजे लावून, दारू पिऊन डीजे लावून धिंगाणा केला. छत्रपती काय दारू पित होते का? होते का? छत्रपती जर दारू पित असते तर स्वराज्य निर्माण झालंच देवदेशन धर्मा पाये प्राण घेतल हाती सुराने सरदार मला काय कुणाचे सुराने सरदार मला काय कुणाचे. माणसानं काय की बाबा आपण 19 फेब्रुवारीला करावं काय हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. का तर आपण दारू पिऊन डीजे लावून छत्रपतींपुढे नाचलो. हे नाचण्यात मला सांगा, झेंडे गाडीला झेंडे लावून आणि कपाळाला चंद्रकोण लावून कोण छत्रपती होत नसतं का? तर शिवरायांचं आचरण आणावं लागतं, त्यांचे थोडे तरी गुण आणावे लागतात, तेव्हा कुठं छत्रपती होता येतं. आपल्यात काय करतात, कपाळाला चंद्रकोर लावायची, गाडीला झेंडा लावायचा आणि दुसरी पोरगी रात्री 12 वाजता चालली का तिच्याकडं वाईट नजरेनं पाहायचं. हा तरुण वर्गांचा गुण आहे. पण छत्रपतींनी ते केलं नाही. का? परस्त्री सदा बहिणी माय. दुसरी जर स्त्री समोरून चालली तर तिला आई आणि बहिणीची उपमा कोणी दिली? छत्रपतींनी दिली. तेव्हा कुठं स्वराज्य निर्माण झालं. आणि असा राजा, असा मुलगा घडवायला कुणाची पुण्याई लागते? आईची सुद्धा तितकीच पुण्याई लागते. तेव्हा कुठं शिवबा जन्माला येतो. एकच राजा हे जन्मला शिवनेरी किल्ला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, धारेवर. न्याय दिले आपल्या निकड्याच्या छातीवर, आपल्या निकड्याच्या छातीवर, आपल्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माणसानं असावं तर कोणासारखं असावं? छत्रपती सारखं असावं. मुलगा असावं तर कोणासारखा असावा? ज्ञानोबा तुकोबा यांसारखा मुलगा असावा, नाहीतर नसलेला. बरं, माणसाला जर छत्रपती जन्माला यायचे असतील तर काय करावं लागतं? आधी जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आणि जिजाऊ जर जन्माला आली तर तो मुलगा मुलगी असेल, कोणीही असेल, उदरामध्ये असताना जिजाबाईंना डोहाळे लागायचे बघा. दांडपट्टा फिरवायचा, तलवार चालवायची. असं कुणाला लागायचं डोहाळ? जिजाबाईंना लागायचे. पण आपलं डोहाळ मिसरी लाव, कुठं राखच लाव, कुठं गरम गरम चहाच प्यायचा, असलं डोहाळ आपलं आहे. असल्या डोहाळ्यांनी छत्रपती जन्माला येतात का? अजिबात येणार नाही. मग छत्रपती जन्माला यायचं असेल तर आईची सुद्धा पुण्य ही तेवढी असावी लागते. म्हणून माणसानं जर छत्रपती मुलगा असावा तर कसा असावा? ज्ञानोबा राय, तुकोबा राय, सोपान यांच्यासारखी मुलं असावी, नाहीतर नसलेली बरे. आईबापाची मान ताट मान वारून चालवणारे मुलं असावी, नाहीतर खाली मान घालवायला. माणसाला किंमत कमवायला खूप दिवस लागतात, पण घालवायला एकच सेकंद सुद्धा लागत नाही. म्हणून माणसांची, आई वडिलांची जर किंमत कमवायची असेल तर मुलांनी राहिलं तसं पाहिजे. पण आताच्या मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. जेवढ्या मुली आहेत तेवढ्यांकडे सुद्धा थोडीफार चुका असतात. ज्या बापानं लहानाचं मोठं केलं,
ज्या बापानं तळहाताच्या फोटाप्रमाणे आपल्याला सांभाळलं, त्याच बापाला विसरून जर एखाद्या मुलासोबत निघून जायचं म्हणजे एखादं काचेचं भांड जे असतं ना ते आदळून फुटल्यासारखं. एकदा का मुलीची इज्जत गेली तर परत माघारी येत नाही. म्हणून मुलींनी सुद्धा विचार करून पाऊल टाकलं पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जर मुलं जर कुळाला असली तर सात्विक असावी, नाहीतर वांज राहिलेलं माणसं म्हणतील आणि गप बसतील. पण माणसात जर आपली इज्जत, मला सांगा, आणि आता एक काय झालंय माहिती का, पोरांची लग्न व्हायना, पोरी भेटना. काय कसं झालंय महाराज, पोरींच्या आयांना आलंय डिंबल. जेवढं कांद्याला मार्केट नाही तेवढं यांच्या आयांना डिंबल हाय का नाही? उगा खरं सांगायचं हाय का नाही? मग कांद्याचं सुद्धा आता वाढलंय, म्हणून महिलांना सुद्धा आयांना सुद्धा वाढलंय का, तर त्यांच्याकडे पोरी आहेत म्हणून. एखाद्याचा मुलाचा वडील चौकात भेटावा आणि मुलीचा बी भेटावा. मुलाचा बाप त्याला राम राम म्हणतो आणि हे म्हणतो नाही आमदा पुढच्या घरी, पुढच्या वर्षी बघू. का तर ह्याला माहिती हे कशासाठी चिटकवतो. काय कर, मला सांग, मुलीला आमच्या हाय नाही तसं म्हणायचं नाही, हाय आमच्याकडे मुलगा, हाय तुमची मुलगी, हाय एकाच गावात होईल चांगलं, मुलीचं बी मुलाचं बी. ठीक आहे बाबा, पण मी काय मोकळा, आपल्याकडे काही सुद्धा कोण म्हणतं मुलीचा माझ्याकडे द्यायला काही सुद्धा नाही, असं कोण म्हणतं मुलीचा बाप. ठीक आहे म्हणतो, मी सगळं करतो, नाव तुमचं घाला, पण काय करा, मुलाचा बाप म्हणतो मुलगी द्या. आणि लग्न जमलं, अक्षता टाकला, पाहुणे जेवायला बसले, मुलीचा बाप फेट्याचा पोरा करून कचून हाना, आणि पोराचा बाप पोराला बघून वाडा रे, पोरा बघून वाडा, फार जिरली पोरांच्या बापाची माणसानं. म्हणून मुलींना सुद्धा फक्त काय करावं, मुलांना संस्कार जर मुलांना चांगले दिले, लगीन लगेच होतं. कोणाला बघायची गरज नाही, कोणाला काही करायची गरज, फक्त मुलांना संस्कार चांगले असावे लागतात. मुलं असावी छत्रपतींसारखी मुलं असावी, आणि मुलं असायला तशी काय कर, आई बापाची तेवढी पुण्याई असावी लागते. खरं सांगू का, माळकरी घराण्यात जन्म मिळायला भाग्य लागतं, आणि माळकरी घराण्यात जन्म मिळायला भाग्य लागतं, आणि नवरा सुद्धा माळकरी भेटायला नशीब लागतं बरं का, खरंच नशीब लागतं. म्हणून माणसं सुद्धा तशीच बघितली पाहिजे का. बाकीचे आपण म्हणतो माळकरी चांगली असतात, असं नाही, बिना माळकरी सुद्धा चांगली असतात. म्हणून फक्त पोरीला देताना माणूस काय बघतो, मुलगा निर्व्यसनी आहे का. पण आता तसं नाही, माणसं त्याची इस्टेट किती, त्याला गाड्या किती, बंगल्या किती, आणि पोरींच्या अपेक्षा पण वाढल्या. पोरींना वाटतं मुलाला रान नसून आहे, सगळं असावं. पण आई काय म्हणते, पोरगी रानात काम करणार नाही, रान कशाला पाहिजे, मरायला रान बी असलं पाहिजे, आणि पोरीने रानात काम बी नाही केलं पाहिजे. मग पोरींच्या बापाला आता तर काही ठिकाणी पोरी अशा म्हणतात, सगळं असलं, पोराला इस्टेट असली पाहिजे, गाडी असली पाहिजे, बंगला असला पाहिजे, रान असलं पाहिजे, पण पोराला आई बाप नसलं पाहिजे. बोलशील कोणाला, भिताडाला. म्हणून माणसाला, पोरींना संस्कार चांगले करा, मुलांना संस्कार चांगले करा, तर माणसाला छत्रपती. आपण म्हणतो राजे तुम्ही जन्माला या, पण राजे जन्माला यायला माणसाला काय असावं लागतं, जिजाऊ सुद्धा जिवंत असावी लागते. म्हणून स्त्री भ्रूण हत्या सुद्धा टाळा. मुलींना जन्माला जेवढं एक पृथ्वी केल्याचं पुण्य एका मुलीचं कन्यादान केल्यामध्ये आहे. म्हणून एक तरी मुलगी असावी. भाग्यवान असतात ती लोक ज्यांना एक तरी मुलगी असते. बरोबर आहे. माणसानं आई बाप सगळी भाग्यवान असतात का, तर घरामध्ये बापाला इतका बापाचा कळवळ आईला असतो. म्हणून पहिली गोष्ट व्यसन बंद करा, दुसरी गोष्ट मांसाहार बंद करा, तिसरी गोष्ट अखंड हरिनाम सप्ते करा, चौथी गोष्ट हिंदू धर्माचं रक्षण करा, पाचवी गोष्ट गोमातेची सेवा करा, आणि सहावी गोष्ट आई वडिलांची
सेवा करा. माणसानं दुसऱ्या जगामध्ये काहीच नाही केलं तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. सर्वांनी आई वडिलांची सेवा करा. आणि माणसाला छत्रपती काय होते, छत्रपती काय होते थोडक्यात सांगते. इंद्रजबी जंबपर बाणवसु वंबपर रावण सरंबपर रघुकुल राजे पवनवरी वाहपर संपूर्णती नाह सहस्रवर वाहपर राम राजे दावा उदंड पर चीता मुजंड तेज नम गुणपर दाम राज तेज नम हंस पर काणजबी कंस पर धुमलीचा वनवंस पर शेर शिवराय जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय. असं कोण होतं? छत्रपती शिवाजी राजा होते. म्हणून माणसाला एकदा तरी जन्म असावा लागतो, माणसाला छत्रपती जन्माला यावा लागतो. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. म्हणून जिजाऊची सुद्धा पुण्य ही तेवढी असावी लागते. आई बापांची सेवा करा. आई बाप जर घरामध्ये असतील, कितीही बंगला असू द्या, गाडी असू द्या, काहीच उपयोग नाही. बाप जर घरामध्ये असेल, आई जर घरामध्ये असेल, तर त्या घराला देव पण आहे. म्हणून माणसाला जर आई वडिलांची सेवा, सगळं काही भेटतं, तर आम्हाला सगळं काही भेटतं, पण आई वडील भेटत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा केली तर आपल्याला पांडुरंग सुद्धा इथंच भेटायला आल्याशिवाय राहत नाही. पुंडलिकानं काय केलं होतं? आई वडिलांचीच सेवा केली होती. त्याला पांडुरंगाला 28 युग कुणासाठी उभा राहावं लागलं? पुंडलिकासाठी उभा राहावं लागलं. म्हणून माणसानं आयुष्यात काहीच नाही केलं. अखंड हरिनाम सत्य करू नका, नामस्मरण घेऊ नका, काहीच करू नका. जर आई वडिलांची सेवा केली तर देव मागे पुढे उभा राहिल्याशिवाय राहत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आई बाप थोर घडो सेवा ही अपार हेची माझे पंढरपूर. हेची माझे पंढरपूर, हेची माझे पंढरपूर. हे जेवाचे पंढरपूर, हे जेवाचे पंढरपूर. राणीवनी नाही गेलो तुझ्या दारी नाही आलो, राणीवनी नाही गेलो तुझ्या दारी नाही आलो. सोडूया घरदार, हेची माझे पंढरपूर, हेची माझे पंढरपूर. हे जेवाचे पंढरपूर, हे जेवाचे पंढरपूर. माणसानं सगळं काही भेटतं. म्हणून आई वडिलांची सेवा करा. या महत्वाच्या 6 गोष्टी सांगते, लक्षात ठेवा. आजच्या जर कीर्तनातून एवढ्या 6च गोष्टी जर घेऊन गेलात तर माझं इथलं कीर्तन सार्थकी लागल. मग देव जर मागं पुढं उभा राहायचा असेल तर काय करावं लागतं? देवाला आपलंसं करून घ्यावं लागतं. आणि त्याकरता देवाची ओळख होण्याकरता काय करावं लागतं? आधी संतांची ओळख व्हावी लागते. अभंगाचं 3रं चरण. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, 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 निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे.
पाहिजे. भजन कसं करावं? विठोबा रखुमाई भक्ता ऐसे जाणा जेते हे उदास गेले आशा पाश निवारुणी विषयत्व त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली या भय नरका जाणे विषयत्व त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता माणसानं आपलं कर्म इतकं चांगलं करावं कर्म केले त्याची भोगा जसं कर्म केलं तसं भोगावं लागतं. कर्म आपल्या कुणालाही चुकत नाही. कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही आपल्याला काय चुकणार आहे. देवाचा बाप दशरथ राजा काही कर्म केलं होतं. ब्राह्मणाच्या पोराला श्रावण बाळाला मारलं होतं. त्याचं पाप कर्म त्याला फेडावं लागलं. पुत्र 4 पोरं होती पण पाणी पाजायला एक सुद्धा राहिलं नाही. म्हणून कर्म चांगलं केलं का माणूस चांगल्याच अधोगतीला जात नाही. चांगल्या गतीला जातो. आणि जर अधोगतीला जायचं असेल तर कर्म जसं असेल तसं आपण कर्म चोख करावं. कर्म कुणालाही चुकत नाही. पहिलं वरी जाऊन फेडावं लागायचं. आता इथंच फेडावं लागतं. माणसाला वाटतं आपण काहीच करत नाही पण वरी सगळं लिहिलेलं असतं. वरी आपण गेलो का आपल्याला काही सगळी सीसीटीव्ही पर पिक्चर रिलीज केल्यासारखं दाखवलं जातं. काय केलं काय नाही सगळं पाप पुण्य जेवढं आहे तेवढं आपल्याला दाखवलं जातं. आणि जेव्हा पाप पुण्याचं पारडं सारखं होतं तेव्हा कुठं आपल्याला मोक्ष प्राप्त होतं. पण पाप जर कमी करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? पुण्याची जोड असावी लागते. संसार करत असताना परमार्थाची सुद्धा गरज असावी लागते. गाडीला 2 चाकं असतात. एक असतं संसाराचं आणि एक असतं परमार्थाचं. जर संसाराचं चाक जर चिखलात रुतलं तर परमार्थामध्ये तेवढी ताकद असते त्याला सुद्धा बाहेर ओढून काढायची. मी म्हणत नाही संसार सोडून द्या. प्रत्येक संतांनी संसार केला पण संसारी असावे असोनी नसावे. तुकोबारायांनी सुद्धा संसार केला पर पूर्ण त्याच्यामध्ये काय केलं? अजिबात मन लावलं नाही. त्यांना नव्हती का बायका? त्यांना नव्हती का हा पुण्य धर्म केला. मग संसाराच्या नावावर शून्य घालायचं आणि परमार्थ करायचा. तेव्हा कुठं आपल्याला कर्म चांगलं करता येतं ना आपल्या पापातून कमी होता येतं. म्हणून माणसाला जाता जाता एवढंच सांगते फक्त नामस्मरण करा. कसं करा? एकदा सगळ्यांनी हात वरती घ्या. घ्या हात वर. जरा पकवाजाची बोट फुटली. इकडे टाळ करायचं टाळ कुटकुट हात दुखायला लागले. म्हणणाराची नरड बसले. तुम्ही काय केलं बसल्यापासून? मी म्हणते त्याच्या पाठीमाग म्हणायचं. पहिल्यांदा कोण म्हणणार? महिला मंडळ का पुरुष मंडळ? महिला मंडळ. घ्या हात वर. पुरुष मंडळ घ्या खाली थोडा वेळ जरा. महिला मंडळ करा हात वर. सगळे केले का? राहू दे असे सकाळपर्यंत. आता केले? मी म्हणते त्याच्या पाठीमाग म्हणे नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई
घ्या हात खाली. काही आवाज काही तुम्ही नळावर भांडणं करायचे असल्यावर एकीमेकीचा पदर खाऊनच येतात की. हा पुरुष मंडळ घ्या हात वर. तुम्हाला सुट्टी. हा घ्या हात वर. तुकाराम 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 तुकाराम. कोणाचा आवाज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26 आणि या वर्ष 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि माझ्याकडं जसं मला बोलता येईल तसा बोलण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी सुंदर साथ केली. सगळेच म्हणजे गायनाचार्य सगळेच असतील. आता नाना असतील, परत बाळासाहेब महाराज असतील, विलास मामा असतील, परत आमच्या गावातले इकडचे परत काय नाव नंदू महाराज असतील. सगळेच महाराज मंडळी, बोरे साहेब असतील. त्याच्यानंतर मृदंगाची साथ केली. आता सगळ्यांनाच माहिती आहे, काही सांगायची गरज. सांगू का नाव घेऊन सांगू का. बरं सांगूच का आता. घेऊ का नाव. घेते नाव घ्या ते आता. ऐका काय ऐकायला लागले हो. कीर्तन एवढं म्हणलं लावून ऐकलं नसन. घेतेच आता असू द्या. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकी त्याला उंगरा बरा पान खाते करा करा. घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी. व्यापाऱ्याने दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला. पाणी आणते हंडा आणते पाण्याला. पाणी आणते गंगेचं. वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात वाड 7 वाड. 7 वाड्याला 7 खोल्या. एका खोलीत पलंग. पलंगावर उशी. उशीवर बशी. बशीत कप. कपात होतं दूध. आणि दुधात पडली माशी. काय झालं. दुधात पडली माशी. आमचं प्रवीण महाराज गेलं काशी. त्यांच्या नावानं तर ते कार्तिकी आहे का. जशी माझ्या पुरतच असतं का तिकडं नाही का. असे असणारे मृदंगाचे सम्राट प्रवीण महाराज वाघ यांनी ही सुंदर साथ दिली. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर इकडे असलेले पेटी मास्तर आमचे सासरे पाटील त्यांनाही जसा रुबाब तशीच पेटी वाजवणं सुद्धा असं असणारे आमचे सासरे पाटील त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम केलं असे असणारे हे कीर्तन 2 दिवसांनी का होईना यूट्यूबला येणार आहे. तरी सगळ्यांनी बघा. आणि असे असणारे यूट्यूब चॅनलचे काय नाव दादा. आध्यात्मिक प्रवास या यूट्यूब चॅनलचे संपादक त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुक म्हण सत्य कर्म भावे साय. तुका म्हण सत्य कर्म भावे साय. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय. तुका म्हण सत्य कर्म भावे साय. तुका म्हण सत्य कर्म भावे साय. घातलिया भय नरकाचा. घातलिया भय नरकाने. विषय
विषयक कांता धन नारायण नावडे धन धन माता पिता माता पिता नावडे धन माता Hey